नमस्कार. इंद्रायणी या मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई टेन्शनमध्ये असतात आणि त्यांच्या रूममध्ये उभ्या असतात. तेवढ्यात तिथे प्रेमनाथ येतो हातात भेळचं प्लेट घेऊन आणि तो मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई भेळ घ्या, कमाल भेळ आहे, खाऊन तर बघा, नंबर 1 टेस्ट आहे. पण मोठ्या बाई खूप रागामध्ये असतात. त्या भेळीचं प्लेट रागाने उधळून लावतात. प्रेमनाथ घाबरून म्हणतो की अहो एवढं तापायला काय झालं तुम्हाला. मोठ्या बाई रडत म्हणतात की घरातली सगळीच माणसं परधर्जी आहेत आणि आज तर माझ्या अधोक्षजने माझ्या तोंडावर दार लावून घेतलं. त्या पोरीनं काय जादू केली कुणास ठाऊक. प्रेमनाथ म्हणतो की जादू तिने नाही, जादू आपण केली तिच्यावर. आवाज गायब करणार होतो आपण, पण तिलाच गायब केलं. मोठ्या बाई रागाने म्हणतात पण माझ्या पोराच्या डोक्यातून जात नाही ती, त्याचं काय करायचं. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई जाणार, हे सगळं टेम्पररी आहे. आणि हसत म्हणतो की अहो त्या पोरीला आपण कायमचं गायब केलं आहे. बघा किती वेळ झाला पण त्या व्यंकट महाराजांचा काही फोन आला नाही. मोठ्या बाई म्हणतात की व्यंकट भाऊजींचा फोन आला नाही म्हणजे ती पोरगी सापडली नाही असं नाही होत. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई तुम्ही लोड नका घेऊ, परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा ते बघूया. मोठ्या बाईंना काही सुचत नसतं आणि त्या म्हणतात सुशिलाला बोलवा, तिची भाची गायब झाली आहे ना, तिच्यासमोर शोक करायला हवा. प्रेमनाथ हसत म्हणतो की सासूबाई करा, खुशाल शोक करा. आता बोलवतो त्यांना. तर दुसरीकडे आपण पाहतो की आप्पा आणि माले मास्तर शकुंतला सोबत बोलत असतात. शकुंतला त्यांना रडत सांगत असते की त्यांचा काही फोन नाही आला परत. मला वाटलं नवीन शहर आहे, सापडेल ती कुठेतरी, चुकामुक झाली असेल. माले मास्तरांना अचानक कोणाचा तरी फोन येतो म्हणून ते तिथून निघून जातात. तेवढ्यात तिथे दत्तोबा येतात आणि रडत म्हणतात की काय झालं माझ्या इंदूला. शकुंतला काय झालं ते सगळं सांगते आणि म्हणते की तुम्ही काळजी नका करू, यांचा अजून फोन आला नाही, मला वाटतं इंदू सापडले असेल. ते पोलिसात पण जाणार होते. पण दत्तोबा मात्र खूप रडत असतात आणि ते रडत रडत खाली बसतात आणि म्हणतात की विठोबा किती परीक्षा पाहणार आहेस रे त्या लेकराची. शकुंतला आणि आप्पा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की सुशिला मोठ्या बाईंच्या खोलीत झाडू मारायला येते. मोठ्या बाई तिला म्हणतात की सुशिले, सुंटी वाचून खोकला गेला ग तुझा, आणि सांगतात की तुझी ती बॅग हरवली नाशिकला. सुशिला आश्चर्याने विचारते की काय खरंच, आणि डोक्याला हात लावून खाली बसते आणि म्हणते की असं कसं झालं ओ. मोठ्या बाई म्हणतात की का तुला काय झालं, वाईट वाटलं का. सुशिला म्हणते की वाटायला पाहिजे ना, म्हणजे भाची आहे ना. मोठ्या बाई तिच्याजवळ जातात आणि ओरडून म्हणतात की वाईट वाटलं तर रड, ओरड आणि अंगावर धावून जायचं. सुशिला घाबरून म्हणते की कोणाच्या. मोठ्या बाई म्हणतात की व्यंकट भाऊजींच्या. त्यांना म्हणायचं की तुम्ही माझ्या भाचीला नाशिकला घेऊन गेलात म्हणून ती हरवली, नुकसान भरपाई द्या, पैसे द्या. सुशिला घाबरत म्हणते की काय टोटल लागना मला, काय डोकं चालना, डोक्यात मुंग्या आल्यासारखं झाले. मोठ्या बाई तिला म्हणतात की काय म्हणायचं ते सांगतात. त्या रडण्याचं नाटक करून दाखवतात आणि म्हणतात की माझी सोन्यासारखी भाची हरवली आणि मी नाही म्हणत होतो तरी पण तुम्ही तिला घेऊन गेलात आणि आता हरवली माझी भाची, आता नुकसान भरपाई द्या, पैसे द्या. सुशिला मोठ्या बाईंकडे आश्चर्याने बघत असते. मोठ्या बाई पुढे सुशिलाला सांगतात की पैसे त्यांना द्यावेच लागतील, गॅरंटी आहे मला. हे ऐकून सुशिला पण खुश होते. दुसरीकडे आप्पा शकुंतलाला म्हणतात की हे बघा वहिनी, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आणि दत्तोबा चला, आपण लगेच नाशिकला निघूया. तेवढ्यात तिथे माले मास्तर येतात आणि आनंदाने म्हणतात की आप्पा लय भारी गोष्ट घडली. सगळेजण विचारतात की काय घडलं नक्की. माले मास्तर आनंदाने सांगतात की अहो शिक्षण मंत्र्यांचा फोन होता, आपली गोष्ट इंदूने त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि ते म्हणालेत की उद्यापासून आपल्या शाळेचं काम सुरू करतो म्हणून. हे ऐकून सगळेजण खुश होतात आणि म्हणतात की म्हणजे इंदू सापडली. तेवढ्यात तिथे रिक्षाने व्यंकू महाराज आणि इंदू येतात. सगळेजण बघून खूप खुश होतात आणि ते म्हणतात की आत्ता यावेळीस रिक्षा कुठून आली. तेवढ्यात त्यांना इंदू दिसते आणि दत्तोबा आनंदाने इंदू म्हणून पळतच रिक्षाजवळ जातात. सगळेजण खूप खुश होतात आणि पळतच इंदूकडे जातात. दत्तोबा तर इंदू म्हणून आनंदाने नाचायलाच लागतात. इंदूला बघून सगळेजण खूप खुश झालेले असतात. शकुंतला म्हणते की इंदू बाळा ग, कमाल केलीस तू. माले मास्तर पण म्हणतात की महाराज अहो
शिक्षण मंत्र्यांचा फोन होता. आपल्या इंदूने कमालच केली. वेंकू महाराज म्हणतात की अहो मग काय, राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली आहे ती. सगळेजण इंदूचं अभिनंदन करत असतात आणि टाळ्या वाजवतात. आप्पा म्हणतात की इंदू खूप मोठं काम केलंस तू. आपल्या विठूच्या वाडीचं नाव मोठं केलंस, आपल्या शाळेचं नाव मोठं केलंस. माले मास्तर म्हणतात की महाराज मला काय वाटतं की आपण ना आत्ताच्या आत्ता ग्रामसभा बोलूया आणि इंदूचा कौतुक सोहळा करूया. वेंकू महाराज म्हणतात की मास्तर एवढ्या रात्री कशाला, त्यापेक्षा आपण उद्या सकाळी ग्रामसभा बोलूया आणि त्याच्यात सत्कार करूया. आप्पा म्हणतात की काय हरकत नाही, 2-2 कौतुक सोहळे करू, आत्ता एक करू आणि सकाळी एक करू. सगळेजण खूपच खुश असतात. तेवढ्यात तिथे अधोक्षज आणि गोपाळ नारायणी येतात. ते पण पळत येऊन इंदूला भेटतात. इंदूला बघून त्यांना पण खूप आनंद झालेला असतो. इंदू, गोपाळ आणि अधोक्षज तर आनंदाने नाचायला लागतात. अधोक्षज तर खूपच खुश असतो. सगळ्यांना जाऊन सांगत असतो की आपली इंदू जिंकली, आपली इंदू जिंकली. अधोक्षज इंदूला म्हणतो की इंदू तू फक्त 5 मिनिट थांब, मी ना आपल्या फंटा गँगला आणि अख्ख्या गावाला बोलवून आणतो. नारायणी त्याला ओरडत म्हणते की तू कुठेही जाणार नाहीस आणि इंदूला सांगते की तू नव्हती तर सकाळपासून अन्नाचा एक घास खाल्ला नाही. आणि अधोक्षजवर ओरडून म्हणते की आधी जेवण करायचं, कळलं का. इंदू अधोक्षजला विचारते अदू तू असं का केलं बरं, तू जेवला का नाही. अधोक्षज तिला म्हणतो की अगं भूकच लागली नव्हती, तू नव्हती ना टेन्शन आलं होतं. अधोक्षज सांगतो की दादाला पण खूप टेन्शन आलं होतं. वेंकू महाराज अधोक्षजला म्हणतात की आदू बाळा आली ना इंदू, आता चल मग जेवून घे. आणि ते सगळे आतमध्ये यायला निघतात. आतमध्ये मोठ्या बाई अधोक्षजला आवाज देत असतात, त्याला जेवणासाठी बोलवत असतात. तेवढ्यात तिथे नारायणी येते. मोठ्या बाई नारायणीला म्हणतात की कुठे चालली ग, हसत जा, अधोक्षजला बोलवून आण आणि आता त्याला जेवायला लाव, नाही तर त्याला म्हणावं मार खाशील आता तू, सकाळपासून जेवला नाही तो. नारायणी आनंदाने म्हणते की अगं आई तो आतमध्ये नाही. तेवढ्यात अधोक्षज आणि सगळेच आतमध्ये येतात. नारायणी म्हणते की ही बघ अधोक्षज आला. अधोक्षज म्हणतो की आई हे बघ कोण आले. आणि वेंकू महाराज आणि इंद्रायणी आतमध्ये येतात. मोठ्या बाई त्यांना बघून आश्चर्यचकित होते आणि टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की इंदू ही कशी काय आली, ही तर हरवली होती ना. सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. मोठ्या बाई म्हणतात की म्हणजे कुठे सापडली ही. इंद्रायणी सांगते की वेंकू महाराज म्हणाले की विठुरायाच्या साथीने मी सापडली. शकुंतला आनंदाने सांगते की मोठ्या बाई आपल्या इंदूने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा जिंकली या, शिक्षण मंत्र्याच्या हस्ते बक्षीस मिळवले तिने. आणि शकुंतला इंदूला मोठ्या बाईंचा आशीर्वाद घ्यायला सांगते. मोठ्या बाईंना खूप राग येत असतो. इंदू आशीर्वाद घेते. मोठ्या बाई म्हणतात की असू दे असू दे बस. इंदू मोठ्या बाईंच्या हातातील जेवणाचं ताट घेते आणि अधोक्षज जवळ जाऊन त्याला खाली बसवते आणि सगळेजण इंद्रायणीकडे बघत असतात. इंद्रायणी त्याला घास भरवत म्हणते की आता गपचूप जेवायचं, काहीच बोलायचं नाही. इंद्रायणी म्हणते की काय आहे ना, आपल्या शरीरात विठुराया असतो आणि नाही जेवलो तर तो पण उपाशी राहतो, म्हणून असं म्हणतात की आधी पोटोबा मग विठोबा. हे ऐकून सगळेच हसायला लागतात. मोठ्या बाईंना खूप राग येत असतो आणि त्या खूप चिडलेल्या असतात. इंदू अधोक्षजला जेवण भरवत असते. मोठ्या बाई अधोक्षजला आवाज देत असतात पण अधोक्षजचं काही लक्ष नसतं. मग त्या तिथून रागाने निघून जातात. तेवढ्यात सुशीला तिथे ठरल्याप्रमाणे नाटक करत येते की कुठे आहेत वेंकू महाराज, कुठे आहेत. मोठ्या बाई तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की शांत हो इंदू परत आले, पण सुशीला काही ऐकण्याच्या मूडमध्ये नसते. ती रडण्याचं नाटक करतच असते आणि म्हणते की आज मी कोणाचंच ऐकणार नाही, कुठे आहे ती. आणि ती पळत जाऊन वेंकू महाराजांना म्हणते की नको नको म्हणत असताना तुम्ही माझ्या भाचीला घेऊन गेलात ना, आता हरवलं ना माझं लेकरू. तिला असं रडताना बघून सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात. आणि सुशीला म्हणते की सांभाळता येत नाही तर कशाला घेऊन गेला. खाली बसत मोठ्याने रडायला लागते की माझी सोन्यासारखी इंदू हरवली. इंदू त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असते. सुशीला म्हणते की मला काही माहीत नाही, मला त्याची नुकसान भरपाई पाहिजे म्हणजे पाहिजे. दत्तोबा म्हणतात की सुशीला काय बोलायला लागले तू वेंकू महाराजांना. सुशीला म्हणते की तुम्ही तर गप्पच बसा, मी आज कोणाचंही ऐकणार नाही. नको नको म्हणत असताना माझी भाची नेली. इंदू तिच्या पाठीमागे बसलेली असते. मोठ्या बाई सुशीलाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात की सुशीला शांत बस. सुशीला म्हणते की मोठ्या बाई मी आज कोणाचंच ऐकणार नाही, माझ्या भाचीला हरवून बसलेत. इंदू तिथून बसून इकडे बघा मी इथे बसले असं खुणावून सांगत असते. सुशीला रडत म्हणते की मला पैसे
पाहिजे म्हणजे पाहिजे. इंदू म्हणते की कसले पैसे ग आत्या. सुशिला तिच्याकडे रडत बघत म्हणते की माझी भाची. आणि इंदूला बघून ती खूप शॉक होते. मग घरातले सगळेच जण हसायला लागतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला इंद्रायणी मालिका आवडते का तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.